Hello friends, welcome to my channel. First of all, I wish all of my YouTube subscribers a very happy and prosperous new year. आज मी तुम्हाला छोटीशी रांगोळी दाखवणार आहे. आपण संक्रांत वाणासाठी म्हणून देऊ शकतो. करायला खूप सोपी आहे. तुम्ही वेगळ्या वेगळ्या रंगामध्ये पण करू शकता आणि जे बिगिनर्स आहे त्यांना पण करायला सोपी जाईल अशी मी छोटीशी रांगोळी दाखवत आहे. त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 6 नंबरचे मणी. हे क्रिस्टल मणी घेतलेले आहेत ब्लू कलरचे आणि हे येलो कलरचे 6 नंबरचे मणी घेतलेले आहेत. ठीक आहे. सुरुवातीला आपल्याला 6 क्रिस्टलचे मणी घ्यायचे आहेत. 6 मण्यांचा राऊंड करायचा आपल्याला क्रिस्टलच्या. इथे मी 6 मण्यांचा राऊंड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरून सुरुवातीला 5 मणी घालायचे. त्यापैकी एक पिवळा घालायचा आहे, एक क्रिस्टलचा घालायचा आहे आणि बाकीचे 3 पिवळे घालायचे. आणि त्यानंतर या पहिल्या मण्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि त्याच्या पुढच्या मण्यातून सुई बाहेर काढायची. यानंतर आपल्याला 4 मणी घालायचे. त्यापैकी पहिला पिवळा घालायचा आहे, दुसरा क्रिस्टलचा घालायचा आहे आणि बाकीचे 2 पिवळे घालायचे. आणि हा जो पहिला पिवळा मणी आहे यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. त्यानंतर पुढच्या मण्यात घ्यायची आपल्याला सुई आणि तिथे पण सेम रिपीट करायचं. पुन्हा एकदा सांगते. सुरुवातीला आपल्याला इथे मध्ये 6 क्रिस्टल मण्यांचा राऊंड करायचा. त्यानंतर इथे पहिले 5 मणी घालायचे. त्यापैकी पहिला पिवळा घालायचा, नंतर क्रिस्टलचा घालायचा, बाकीचे 3 पिवळे घालायचे आणि त्यानंतर 4 मणी घालायचे. त्यापैकी पहिला पिवळा घालायचा, दुसरा क्रिस्टलचा घालायचा, बाकीचे 2 पिवळे घालायचे. असं रिपीट करत पर्यंत यायचं. आणि सगळ्यात शेवटी इथे सुई आल्यानंतर इथे 3 मणी घालायचे आपल्याला. हे खालचे 3 धरायचे आणि ह्याच्यावरती 3च मणी घालायचे. त्यापैकी पहिला क्रिस्टल घालायचा आणि उरलेले 2 जे आहेत ते आपल्याला पिवळे मणी घालायचे. असे घालून झाले की या मण्यातून सुई काढायची आणि इथे आणायची सुई. आपला पहिला राऊंड पूर्ण. रांगोळी छोटी असल्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच दोरा मोठा घालून घ्यायचा, त्यामुळे कुठेही आपल्याला कट नाही करावा लागणार. आता हा पहिला राऊंड पूर्ण झाला. त्यानंतर काय करायचं, प्रत्येक वेळेस सुरुवात करताना हा इकडचा जो सेंटरचा मणी आहे या राऊंडचा इथे आणायचा आपल्याला सुई आणि त्यानंतर दुसऱ्या राऊंडला सुरुवात करायचं. ही माझी कॉर्नरला इथे सुई आलेली आहे. सुरुवातीला आपल्याला एक पिवळा मणी घालायचा, नंतर एक क्रिस्टलचा मणी घालायचा, त्यानंतर 5 घालायचे आपल्याला टोटल. त्यानंतर परत 2 पिवळे घालायचे आणि परत एक क्रिस्टलचा मणी घालायचा. असे 5 मणी घालायचे आपल्याला. एक पिवळा, एक क्रिस्टल, 2 पिवळे आणि एक क्रिस्टल. आणि या एक पिवळ्या मण्यातून सुई बाहेर काढायची. त्यानंतर आपल्याला पुढे हे इकडचे हा एक क्रिस्टल आणि हा पिवळा या 2 मण्यातून सुई घ्यायची आपल्याला. आता इथे 1, 2 आणि 3 मणी आहेत, त्यामुळे आपल्याला फक्त 3च मणी घालायचे. त्यापैकी काय करायचं, एक क्रिस्टल घालायचा आणि बाकीचे 2 पिवळे घालायचे. आणि हा इकडचा पिवळा मणी याच्यातून आपल्याला सुई काढायची बाहेर. आता आपली सुई इथे कॉर्नरला येणार. आता इथे सुरुवातीला आपण 5 मणी घातले होते, त्यानंतर इथे 3 मणी घातले. या 2 मण्यातून सुई काढली आणि वरती 3 मणी घातले. आता या कॉर्नरला आपली सुई येणार. इथे 4 मणी घालायचे आपल्याला. हा एक आहे आणि हा एक आहे, त्यामुळे आपल्याला इथे 4च मणी घालायचे. आता मी या पिवळ्या मण्यापाशी सुई आणते. आता इथे आपल्याला कसं घालायचं, आता इथे आपल्याला एक पिवळा मणी घालायचा, एक क्रिस्टल घालायचा आणि बाकीचे 2 पिवळे घालायचे. एक पिवळा घातला, एक क्रिस्टल घातला
बाकीचे 2 परत पिवळे घालायचे आणि या मण्यातून सुई काढायची बाहेर. आता इकडच्या 2 मण्यातून आपल्याला सुई काढायची. पुढच्या मण्यांची डायरेक्शन आपल्याला कुठेही चुकवायची नाही आहे. जिथे क्रिस्टल घातलाय तिथे बरोबर आपला क्रिस्टल यायला पाहिजे. आता या पुढच्या 2 मण्यातून सुई आली. आता इथे मी 3च मणी घालायचे आपल्याला. त्या 3 पैकी पहिला क्रिस्टल घालायचा आणि बाकीचे 2 जे आहे ते पिवळे मणी घालायचे. आता इथे कॉर्नरला माझी सुई आली. कॉर्नरला आल्यावर आपल्याला 4 मणी घालायच्या. इथे 4 घालायचे. त्यापैकी पहिला पिवळा घालायचा, दुसरा क्रिस्टल घालायचा आणि पुन्हा 2 पिवळे मणी घालायचे. आणि या मण्यातून सुई बाहेर काढायची. असं आपल्याला रिपीट करत जायचं शेवटपर्यंत. आता पुढच्या 2 मण्यातून सुई काढायची. एकदा एका मण्यातून काढायची, एकदा 2 मण्यातून काढायचे. आता इथे 2 मण्यातून काढली. आता इथे मी परत 1 क्रिस्टल घालणार आणि 2 पिवळे घालणार. नंतर या कॉर्नरला येणार. कॉर्नरला आला की 1 पिवळा घालायचा, 1 क्रिस्टल घालायचा, बाकीचे 2 पिवळे घालायचे, 4 घालायचे. त्यामुळे आता इथून इथपर्यंत हा राऊंड कंप्लीट करते. परत दाखवते. हा माझा दुसरा राऊंड इथे कंप्लीट झालेला आहे. इथे कॉर्नरला आल्यावर मी 1, 2, 3 आणि 4 मणी घातलेले आहेत. आता माझा दोरा इथे आलेला आहे. आता या पुढच्या 2 मण्यातून आपल्याला सुई काढायची आणि हा शेवटचा राऊंड असल्यामुळे आपल्याकडे इथे 1, 2, 3, 4 मणी आहेत. त्यामुळे आपल्याला इथे फक्त 2च मणी घालायचे. तर 2 मण्यांपैकी फक्त आपल्याला 2 पिवळेच मणी घालायचे. या 2 मण्यातून सुई काढायची. नंतर या वरच्या क्रिस्टलच्या मण्यातून सुई काढायची आणि वरच्या बाजूला फक्त आपल्याला 2च मणी घालायचे पिवळ्या कलरच्या. आणि या पिवळ्या मण्यातून परत खाली घ्यायची. आता काय करायचं पुढे, हा आपला एवढे डिझाईन तयार झाला. आता आपली सुई आहे या बाजूने इकडनं अशी आणायची या बाजूने आणि या मण्यापाशी सुई घ्यायची आपल्याला. इकडचा हा जो पहिला क्रिस्टल इथे घ्यायचा आपल्याला सुई. इथे हा जो क्रिस्टल आहे याच्या खालच्या मण्यातून म्हणजे सुई आली. आता हा क्रिस्टल हे वरचे 2 नाही धरायचे. हा क्रिस्टल आणि हा 1 पिवळा मणी हे 2 मणी धरायचे आणि ह्याच्या बाजूने आपल्याला 6चा राऊंड करायचा. इथे सगळे 4 मणी म्हणजे हे 2 आहेत. त्यामुळे मी इथे 4 मणी जे घालणार आहे ते सगळे येलो कलरचे घालणार. हे सगळे 4 मणी घातले. आता इथून हा जो क्रिस्टल मणी या क्रिस्टल मण्यातून सुई काढायची आणि त्याच्या पुढच्या पिवळ्या मण्यातून सुई काढायची आपल्याला. हा आपला 6चा राऊंड तयार होतो. आता काय करायचं, आपली सुई इकडे या टोकाला आणायची, इकडच्या खोपऱ्यावर. हा जो पहिला मणी इथे आणायची आपल्याला सुई. आता या कॉर्नरला आपल्याला क्रिस्टल मणी घालायचे. 3 क्रिस्टलचे मणी घालायचे आपल्याला टोटल. इकडच्या या टोकाच्या कॉर्नरला यायचं आणि इथे 3 क्रिस्टल घालायचे. इथे टोकाला डिझाईन तयार होतं. हे 3 क्रिस्टलचे मणी घातल्यानंतर हा जो पिवळा मणी याच्यातून आपल्याला परत सुई काढायची बाहेर. असं डिझाईन तयार होतं. त्यानंतर आपल्याला इकडच्या क्रिस्टलपाशी यायचं. हा इकडचा क्रिस्टलचा खालचा पिवळा मणी इथे आपल्याला अशी
खालून आणायची सुई आणि सरळ येऊन अशी इथपर्यंत आणायची आणि परत सेम असंच रिपीट करायचं आपल्याला. अशी सरळ आणली मी सुई इथून. आता इथे परत मी 6 पिवळे मणी घालणार आहे. सॉरी 4 पिवळे मणी घालणार. 4 घातले. आता या परत इकडच्या क्रिस्टल मण्यातून आणि खालच्या पिवळ्या मण्यातून असे काढायचे. असं प्रत्येक कॉर्नरला आपल्याला करायचं. इथे आता परत मी 3 क्रिस्टलचे मणी घालणार आहे. नंतर मग परत सुई या बाजूला आणायची, इकडे या 2 मण्यांवरती 4 मणी घालायचे. असं करत करत इथपर्यंत यायचं आपल्याला येणे. किंवा आपली रांगोळी पूर्ण झाल्यावर कशी दिसते दाखवते मला. माझी रांगोळी इथे कंप्लीट झालेली आहे. इथे सगळीकडे कॉर्नरला मी क्रिस्टलचे मणी घातलेले आहेत. रांगोळी छोटी असली तरी क्रिस्टलच्या मण्यांमुळे रांगोळीला एक वेगळा लुक येतो. तुम्ही आता संक्रांत जवळ आली आहे तर संक्रांतीचा वाण म्हणून पण तुम्ही देऊ शकता. वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये तुम्ही करू शकता. आणि क्रिस्टलचे मणी ब्लू घातलेले आहेत मी, त्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचे क्रिस्टल पण वापरू शकता. इथे मी अजून वेगळ्या रंगांमध्ये पण केलेली आहे ही रांगोळी. हे व्हाईट केली आहे, हे थोडासा लाईट ऑरेंज आहे आणि हे पिंक कलरचे. सगळीकडे मी वेगळे वेगळे कलर वापरले मण्यांचे, पण क्रिस्टलचे मणी ब्लू कलरचे वापरलेले आहेत. तुम्हाला जर कोणाला लग्नामध्ये रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायचे असेल तर तसं पण तुम्ही देऊ शकता. छोटीशी आणि पटकन होणारी रांगोळी आहे, त्यामुळे तुम्ही याचं जास्त प्रमाणात करून सेल पण करू शकता. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.